नमस्कार. उद्या आहे आईचा उपवास म्हणजे नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी मिळणार. चला मग मी पण करते ना उपवास. असं कोणी केलं आहे सांगा बरं. सकाळी नाश्त्याला करायचं आहे म्हणजे रात्रीच 1 कप साबुदाणा भिजत घातला आहे. स्वच्छ 3 ते 4 वेळा धुतला, त्यामध्ये 1 कप पाणी घातलं आहे किंवा साबुदाणा बुडून त्यावर फक्त अर्धा इंच येईल एवढं. आता हा तुम्ही 3 ते 4 तास भिजवला ना तरीही चालेल. साबुदाणा आता आपला छान फुललेला आहे, अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे, मऊसूत झाला आहे आणि किती सुटसुटीत झाला आहे बघा. त्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आणि थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दाण्याचं कूट करून घेतलेलं ना, म्हणून असा दिसतोय हा, बाकी काही नाही. त्यामध्ये 2 मिरच्या आणि 1 इंच आलं घालून त्याला असं वाटून घेतलंय. खिचडी आपण उपवासासाठी करतोय म्हणून मी तुपाची फोडणी करते. तुम्ही तेलात केलं तरीही चालेल. 1 चमचा तूप गरम झालं की त्यावर जिरं, कढीपत्ता आणि 2 मोठे उकडलेले बटाटे सोलून त्याचे तुकडे करून घेतलेत आणि त्यावर आलं आणि मिरचीचं वाटण परतून घेतलंय. 2 मिनटं याला वाफवून घेतलं की त्यावर मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाट्यांनाही ते छान लागतं. आणि त्यावर साबुदाणे आणि शेंगदाणे आपण मिक्स करून ठेवलेले ना ते ॲड करायचं आहे. सगळं छान एकजीव झालं की त्याला 2 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. साबुदाण्यावर जेवढं तुम्ही झाकण ठेवून शिजवणार ना तेवढा तो चिकट होतो, त्यामुळे सतत त्याला असं झाकून ठेवायचं नाही आहे. 2 मिनटं वाफ लागली की लगेच आपण त्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा लिंबाचा रसही पिळून घेतला आहे आणि पुन्हा 1 मिनटं आपण त्याला वाफवून घेतलं आहे. आता यामध्ये साखर घातली 1 चमचाभर. तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातली तरीही चालेल. अगदी मऊसूत आणि फळफळीत अशी आपली खिचडी तयार आहे. गार झाली ना तरीही अशीच राहते, अजिबात चिवट होत नाही. वरून मी ओलं खोबरं घातलं आहे आणि यावर मी दही घालून खाते. तुम्हाला कशी आवडते, नुसतीच की दह्यासोबत, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.